नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता गट क ची उत्तर तालिका आली, बरोबर आहे. गट क ची उत्तर तालिका आली. बऱ्याच जणांचे स्कोर कमी आले असतील. ठीक आहे, स्कोर कमी आले असतील. प्रत्येकाला दोन पर्याय आहेत स्कोर कमी आले त्यांचे. एक तर तुम्ही निराश होऊ शकता किंवा पुन्हा पेटून उठू शकता. ठीक आहे, पुन्हा सुरुवात करू शकता. तर पुन्हा निराश होत असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. जर पुन्हा सुरुवात करायची असेल तर एक लक्षात घ्या. ठीक आहे, निराशा येणार. तुम्ही मेहनत घेतली होती, तुम्ही प्रत्येक पुस्तकांचं वाचलं होतं, तुम्ही अभ्यास खूप केला होता, तुम्ही टेस्ट सिरीज दिल्या होत्या, तुम्ही रिव्हिजन्स केले होते, तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या होत्या, तुम्ही वेळ खूप दिला होता, तरी पण तुमचा स्कोर आला नाही. ठीक आहे, किंवा ह्याच्या मागं सुद्धा स्कोर आला नाही, किंवा तुम्हाला अशी भीती वाटते की पुढे सुद्धा येईल का नाही स्कोर. अशा विद्यार्थ्यांसाठी मला एक गोष्ट सांगायची आहे की अपयश हे काही थांबा नसतो. ठीक आहे, अपयश हा काही थांबा नसतो, तो एक स्वल्पविराम असतो. ठीक आहे, तर ह्या अपयशावरती आपण मात करणं खूप गरजेचं असतं. आणि अपयश जो स्वीकारतो, मी आता नीट काय सांगतो रे ऐका, अपयश जो स्वीकारतो ना तोच पुढं यशस्वी होतो. पहिल्यांदा अपयश स्वीकारा. ठीक आहे, माझा स्कोर कमी आला, ठीक आहे, माझा स्कोर 30 आला, माझा स्कोर 20 आला, माझा स्कोर 40 आला, जे काय आहे ते स्वीकारा. आणि त्यानंतर त्याच्यावरची उपाययोजना करायला सुरुवात करा. पहिल्यांदा एक लक्षात घ्या की स्कोर कमी का आला याची कारणं शोधणं तुम्हाला पहिल्यांदा गरजेचं आहे. जर तुम्हाला पुढे यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपण सेल्फ ॲनालिसिस करत नाही. ठीक आहे, आपण सेल्फ ॲनालिसिस करत नाही. याचं कारण आहे की आपल्याला स्वतःचीच भीती वाटत असते की म्हणजे आपण स्वतःला स्वीकारायला तयार नसतो. आपला अभ्यास कमी पडला आहे हे आपण स्वीकारायला तयार नसतो. आपल्या रिव्हिजन्स कमी पडल्यात हे आपण स्वीकारायला तयार नसतो. आपली काहीतरी मेथड चुकली हे आपण स्वीकारायला तयार नसतो. त्यामुळे काय होतात, त्याच चुका आपल्या रिपीट होत राहतात. त्यामुळे मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुमचा आज जर स्कोर कमी आला असेल तर तुम्ही खचून न जाता तुम्हाला पुढची परीक्षा अतिशय जोमाने द्यायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत त्याचा आपण स्टेप बाय स्टेप इथं आपण गोष्टी पाहणार आहोत. मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमचा स्कोर कमी आला हे काय म्हणजे लाजण्याची गोष्ट नाही आहे, किंवा आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की कसं सांगायचं स्कोर कमी आला किंवा आता वर्ष वाया गेलं. अजिबात नसतं. हे स्पीड आहे, खूप स्पीड आहे. प्रत्येक वर्षी 4-4, 5-5 एक्झाम होत आहेत. त्यामुळं तुम्ही असल्या छोट्या मोठ्या थांब्याला तुमचा प्रवास संपला असं समजू नका. आणि तुमच्या ज्या चुका झाल्यात त्या चुका टाळण्याचा अतोनात प्रयत्न करा. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा माहिती आहे का, सेल्फ ॲनालिसिस करण्यावर भर द्या. आता सेल्फ ॲनालिसिस म्हणजे काय करायचं की आपल्या चुका कुठं झाल्या. आता चुका कुठं असतील तुम्हाला सांगतो. तुमचे विषय कोणता कच्चा राहिला का. तुम्ही तुमच्या पेपरमध्ये समजा 100 मार्काच्या तुम्ही पेपर आहे, तुम्ही 90 सोडवले असतील तर पहिल्यांदा 10 जे तुम्ही सोडून दिलेले आहेत त्याचा विचार करा. जे 10 तुम्ही 90, एक फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही 90 सोडवलेत, 10 सोडवले नाहीत, ते का नाही सोडवले त्याची कारणं शोधा. मग त्याची कारणं काय असतील, काठिण्य पातळी, वाचन झालं नाही, टाईमच पुरला नाही. ठीक आहे, आणि मला येत नाही हे काठिण्य पातळीमध्ये येते. मला येत नाही, मला जमत नाही, मला उत्तर माहीत नव्हतं, हे सगळं काठिण्य पातळी. किंवा मला हा प्रश्नच माहिती नव्हता, म्हणजे हा नवीनच होता माझ्यासाठी, म्हणजे त्याचं वाचनच झालं नाही तुमचं, किंवा तो वाचायलाच वेळ भेटला नाही, तो टाईममध्ये येऊ शकतो. ठीक आहे, अशा गोष्टी तुम्ही ते ज्या 10 प्रश्न किंवा जे काही जेवढे प्रश्न सोडून दिलेत त्याच्यावरती पहिल्यांदा ॲनालिसिस करा की ते प्रश्न मी का सोडून दिले, ह्याचं पहिलं ॲनालिसिस करा आणि ते लिहून काढा. तुम्ही सगळं जे आहे ना तुमचं रिटर्न पाहिजे. ठीक आहे, तुमचं रिटर्न हवं, लेखी हवं. तुम्ही तोंडी मोगम काही करू नका, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी वारंवार पुढच्या टप्प्यामध्ये उपयोगी पडतील. आज जो हा प्लॅन व्यवस्थित करेल तो पुढच्या परीक्षेला एक्झामला पास होण्याची शक्यता जास्त असणार आहे. तुम्ही फक्त खचून बसणार, दुःखी होणार आणि स्वतःलाच कोसणार, ह्याचं उत्तर हे लिहिलं असतं बरं झालं असतं, त्याचं उत्तर मला येत होतं, मला ते होतं, माझे सिले मिस्टेक टाळले असते बरं झालं असतं. बऱ्याच गोष्टी तुमच्या डोक्यात राहणार, पण त्या गोष्टी आपल्याला इमिजिएट लेवलला स्टॉप करायच्या असतात. ठीक आहे, इमिजिएट लेवलला स्टॉप करून तुम्हाला काय करायचं आहे, तर आता मी जे सांगतो ह्या व्हिडिओमध्ये तेवढं करायचं आहे. ठीक आहे, 90 प्रश्न तुम्ही सोडवले आहेत, 10 प्रश्न तुम्ही सोडून दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही सोडवले नाहीत, नॉट अटेम्प्टेड क्वेश्चन आहेत. त्याच्यावरती फोकस करा की ते नॉट अटेम्प्ट का केलं, त्याची कारण लिहून घ्या. ठीक आहे, आता समजा टाईम पुरला नाही तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट बघायला लागेल.
किंवा गणित मला फास्टमध्ये सोडवण्यासाठी मी काय शॉर्ट ट्रिक्स माझ्या कमी पडल्यात का, किंवा मला गणित एवढं फास्ट सोडवण्यासाठी माझे कॅल्क्युलेशन्स काही जमत नव्हते का, त्यासाठी टाईम मॅनेजमेंट होत नव्हतं का. जर वाचनात नाही आलेला तर एवढी मोठी परीक्षा, एवढ्या पूर्वपरीक्षेचं माझं वाचनात का नाही आलं, माझे रेफरन्सेस चुकलेले आहेत का, ते तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे. त्याची काठिण्य पातळी असेल तर त्याचे रिव्हिजन्स माझे कमी पडले आहेत का, कारण की ते वाचनात तर आलेलं आहे पण ते मला कठीण वाटलं त्यावेळेस, किंवा 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज झालं, त्याचा अर्थ माझं रिव्हिजन त्या टॉपिकवर कमी पडलेलं आहे का, त्यासाठी मला अटेम्प्ट करता नाही आला का. अशा प्रकारचे तुम्हाला हा सेल्फ ॲनालिसिस करावा लागेल. आता राहिलेलं 90 जे तुम्ही सोडवले आहेत त्यामध्ये तुम्हाला विषयावार डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ठीक आहे. आता इथं विषयावार डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, समजा हिस्ट्रीला 15 प्रश्न विचारले होते. ठीक आहे. 15 प्रश्न विचारले होते, त्यापैकी मी 14 अटेम्प्ट केलेले आहेत. आता जो एक राहिलेला आहे तो एक इथं येणार. ठीक आहे. ह्या 10मध्ये म्हणजे तो का नाही आला तो येणार. मग तिथं मी 14 सोडवले, त्यातले माझे 8 बरोबर आले. ठीक आहे. 15 प्रश्न होते, त्यातले मी 14 सोडवले आणि त्यापैकी माझे 8 बरोबर आले. आणि जे चुकलेले आहेत ते किती राहिले आपले, 6. इथपर्यंत सेल्फ ॲनालिसिस करायचं. ठीक आहे. हिस्ट्री ह्या विषयामध्ये मी 15 पैकी 14 सोडवले, त्यातले माझे 6 चुकले, 8 बरोबर आलेले आहेत. जे 6 चुकलेले आहेत त्याचं पुन्हा सेल्फ ॲनालिसिस करायचं. ते का चुकले, मग त्याच्या मला संकल्पना माझ्या क्लिअर नव्हत्या, माझं रिव्हिजन राहिलं होतं का, तो विषय माझ्या वाचनातून सुटला होता, माझे रेफरन्सेस चुकले होते. अशा पद्धतीचं तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करायचे, जे काय 6 चुकलेले आहेत त्याच्यावरती. आता जे बरोबर आलेत त्यामुळे तुम्ही कदाचित गेस वर्कसुद्धा असू शकतो, ते गेस केल्यामुळे तुमचं आलं. इथं तुमचं चुकल्यामध्ये सिली मिस्टेकसुद्धा असतील. मग सिली मिस्टेक का झाल्या, सिली मिस्टेक होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रश्न नीट न वाचणे, घाई गडबड करणे, टाईम मॅनेजमेंटचा हा इश्यू येतो. ठीक आहे. सिली मिस्टेकमध्ये तर तुम्हाला प्रत्येक विषयाचं असं सेल्फ ॲनालिसिस करायचं. हिस्ट्रीमध्ये 15 पैकी 14 सोडवले, त्यातले 6 बरोबर आले किंवा 6 चुकले, 8 बरोबर आले. जे चुकलेत त्या चुकल्याचं का चुकले हे एक तुमच्याकडं लेखी पाहिजे, लेखी विषयामध्ये. मग हा प्रत्येक विषयाचं तुम्हाला असं सेल्फ ॲनालिसिस करून झालं पाहिजे. मग तुम्हाला समजून येईल की तुम्हाला लक्षात येईल तुमचा एक पॅटर्न आहे. तुमचा पॅटर्न काय असणार आहे की तुम्हाला सायन्स अवघड जातो आहे, तुम्हाला इकॉनॉमिक्स अवघड जातो आहे, तुम्हाला जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री हे सोपे जातात. हा एक पॅटर्न समजून येईल तुम्हाला. हा पॅटर्न समजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे 2 सब्जेक्ट परफेक्ट तुम्हाला असं वाटतात की पक्के आहेत. मग समजा तुमचे जॉग्राफी आणि पॉलिटी पक्का असेल तर ते पक्के विषय अजून पक्के करायचे. आणि तुम्हाला वाटतं की जे कच्चे विषय आहेत, समजा इकॉनॉमिक्स, सायन्स, ते कमीत कमी ॲव्हरेजला आणायचे. आता हे कसं करायचं, तर हे असंच करायचं. ज्या काही तुमच्या गोष्टी चुकलेल्या आहेत, लास्टचे 2 वर्षाचे पेपर बघा तुमचे, किंवा जर पहिल्याच अटेम्प्ट असेल तर पहिल्यांदा तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करा. प्रत्येक प्रश्नासमोर तुम्ही लिहिलं पाहिजे, येस माझा प्रश्न चुकला का, वाचन नाही, संकल्पना स्पष्ट नाही, वेळच पुरला नाही, वाचनात चुका, सिली मिस्टेक झाल्या, किंवा कन्फ्युजन झालं, रिव्हिजन झालं नाही, वाचायला पण मला आठवलाच नाही. असं प्रत्येक गोष्टीचं सेल्फ ॲनालिसिस 100 प्रश्नांचं तुम्हाला करायचं आहे. हे ज्यावेळेस तुम्ही सेल्फ ॲनालिसिस कराल, हे ज्यावेळेस तुम्हाला समजून येईल की तुम्ही सेल्फ ॲनालिसिस केले, त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की तुमचे जे रेफरन्सेस आहेत ते बरोबर आहात का, तुम्ही जे पुस्तकं वापरताय ते बरोबर आहेत का. तुम्ही 100पैकी समजा आता 60+ मार्क आहेत तर तुम्ही ह्या 100पैकी 70 प्रश्न किमान वाचलेलेच आहेत का, म्हणजे तुमच्या त्या रेफरन्समध्ये ते रिफ्लेक्ट होतात का. जर होत असतील तर तुमचे रेफरन्सेस बरोबर आहेत. मग जर तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुमचं रिव्हिजन कमी पडलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर ते वाचलं नसेल, तुम्हाला नॉट अटेम्प्टेडमध्ये टाकायचं असेल तर याचा अर्थ तुमचं वाचनाकडे त्यावेळेस लक्ष नसेल, तुम्ही एकाग्रतेनं वाचत नाही आहात. तर तुमच्या रेफरन्समध्ये तो पॉईंट आहे, तो प्रश्न आहे, पण तुमचा तो वाचनाचा आला नाही असं तुम्हाला वाटतं, त्याचा अर्थ तुम्ही एकाग्र नाही आहे वाचायला. अशा प्रत्येक गोष्टीचं सेल्फ ॲनालिसिस करण्यावर भर द्यायचं. छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करा. यासाठी जर माझी काही तुम्हाला मदत लागत असेल, ठीक आहे, जर माझ्या क्लासचे तुम्ही असा किंवा नसा, किंवा माझ्या कोणत्याही बॅचला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असो किंवा नसो, जर तुम्हाला सेल्फ ॲनालिसिससाठी माझी काही मदत लागली तर तुम्ही सरळ मला डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता. मी सगळ्यांना हेल्प करू शकतो. तुम्ही माझ्या इतर व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा विद्यार्थ्यांचे पाहू शकता, त्यामुळे तुम्हाला अजून सुद्धा गॅरंटी येईल की आपण ह्याबद्दल तुम्हाला नक्कीच हेल्प करू. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हारायचं नाही, आपल्याला पुढंच जायचं आहे. जेवढा बाण मागं खेचला जातो तेवढाच तो पुढं तेवढ्याच प्रकृतीने फेकला जातो, हे लक्षात घ्या. हा फक्त फुल स्टॉप आहे, सॉरी, हा फक्त स्वल्पविराम आहे, फुल स्टॉप नाही.
ठीक आहे. आणि पहिल्यांदा सत्य स्वीकार. आपल्याला काय होतं माहिती आहे का, आपले स्कोअर भले 50 असो, पण आपल्याला घाण सवय लागलेली असते. 55 आला, 56 आला. असं विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थी मी बघितलेले जवळनं, की ज्यांना स्वतःचे स्कोअर वाढवून सांगायची घाण सवय असते. त्याचं एक मोठं कारण आहे की समाज आपल्याला स्वीकारणार नाही अशी यांना भीती असते. त्यामुळे स्कोअर वाढवून सांगतात. मी म्हणतो कोणाला स्कोअर सांगूच नका. भले 50 पण सांगू नका, 48 पण सांगू नका, स्कोअर सांगू नका. पेपर छान गेला, पेपर वाईट गेला, पेपर मध्यम गेला, इथपर्यंत तुमचे रिॲक्शन असले पाहिजेत. ह्या तुम्हाला कोणत्याही प्रकारामध्ये पडायचं नाही. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. छोटासाच व्हिडिओ आज तुम्हाला बनवायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.